राज्य परिवहन महामंडळाच्या मुरबाड आगारातून सुटणाऱ्या बस रस्त्यात धावताना मध्येच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. दिनांक 19 जानेवारीला सकाळी 7च्या सुमारास मुरबाडहून बदलापूर स्टेशनकडे जात असतानाची बस बदलापूर हायस्कूलजवळ बंद पडली. दुरुस्तीचे काम झाल्यावर रात्री 9च्या दरम्यान बदलापूर स्टेशनकडे रवानाही झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 जानेवारी रोजी बदलापूर स्थानकातून सकाळी 7:35 मुरबाडकडे रवाना होत असताना उल्हास नदीच्या पुलाजवळ अरुंद रस्त्यावर बंद पडली. बस चालक सरोदे यांनी उल्हास नदी पूल पार करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ ही बस उभी करून रस्त्याच्या बाजूला लावली. सायंकाळी 7:30च्या सुमारास टोविंग करून ही बस बोराटपाडा म्हसामार्गे मुरबाड डेपोकडे रवाना करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी प्रवासादरम्यान बंद पडल्यास, तांत्रिक बिघाड असल्यास किंवा अन्य कारणामुळे प्रवास खंडित झाल्यास त्या मागून येणाऱ्या कोणत्याही एस.टी. बस, मग ती साधी, निमआराम, शिवशाही किंवा शिवनेरी असली तरी विनाशुल्क आणि तातडीने प्रवास सुविधा देणे बंधनकारक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व विभाग नियंत्रकांना स्पष्ट आदेश दिलेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याचे बोलले जाते. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.